नमस्कार रसिक हो. 35-37 वर्षापूर्वी मी लिहिलेल्या आणि 5 वर्षापूर्वी संग्रहरूपानं प्रकाशित झालेल्या चित्कलायन या दीर्घ कवितेचं वाचन मी या माध्यमातून आपल्यासमोर करतो आहे. चित्कलायनच्या प्रस्तावनेत मी म्हटलं होतं, श्वास थांबला की कलावंताचंही कलेवर होतं, पण कलेवरालाही कलावंत अशी ओळख करून देत असते ती त्याची निर्मिती. म्हणूनच ही दीर्घ कविता त्या निर्मितीच्या क्षणांनाच मी अर्पण करतो. आणि त्याचबरोबर चित्कलायनच्या प्रस्तावनेमध्ये वाचण्यापूर्वी थोडंसं या नावानं मी एक मनोगत लिहिलेलं होतं. त्यात मी लिहिलं होतं, अनेकदा कविता लेखनाची पहिली पायरी म्हणजे शब्दांच्या जोडकामाचा लळा लागणं असतं. हा लळा मी 5व्या इयत्तेत शिकत असल्यापासून जपत आलो. नंतर हळूहळू थोडं गांभीर्यानं स्वतंत्र वृत्तीनं कवितेकडं, तिच्या निर्मिती प्रक्रियेकडं मी बघू लागलो. याच काळामध्ये मी विविध विषयांच्या, विविध आशयांच्या कवितासुद्धा लिहू लागलो. चित्कला या नावाचे काही तुकडेही मी त्याच काळात लिहिले. अर्थात गझल हा काव्यप्रकार मला भावला. स्वतःला अभिव्यक्त करायला तो जवळचा वाटला आणि आजही जवळचा वाटतो. म्हणून तर दस्तूरखुद्द सुरेश भट यांच्या मार्गदर्शनानं मी गझला लिहू लागलो. माझे गझलांकित 2004 साली आणि गझल सात 2010 साली हे संग्रहही प्रसिद्ध आहेत. या दोन्ही संग्रहात जवळजवळ 250हून अधिक गझल मी लिहिलेले आहेत. तसेच गझलानंद हा माझा संग्रह 2014 साली आला. या संग्रहामध्ये मी निवडक उर्दू आणि हिंदी गझलकारांची त्यांच्या एका गझलेसह ओळख करून दिलेली आहे. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच चित्कला या मथळ्याच्या अनेक कविता लिहिल्या. त्या 1983 ते 1995 या काळामध्ये मराठीतील विविध नियतकालिकामध्ये, विविध दिवाळी अंकामध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या. चित्कला या नावानंच आपला कविता संग्रह यावा असं मला ती पहिली कविता लिहिल्यापासून म्हणजेच 1983 सालापासून वाटायचं. पण दरम्यानच्या काळामध्ये कवयित्री इंदिरा संत यांचा चित्कला नावाचाच कविता संग्रह 1989 साली मौज प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केला. त्यामुळं मी या नावाच्या कविता त्या पूर्वीपासून लिहित असलो तरीही आता मात्र या संग्रहाचं बारसं मी चित्कलायन या नावानं करतो आहे. चित्कला या शब्दाचा अर्थ शब्दकोशात वेगवेगळे आणि अनेक दिलेले आहेत. सचेत तत्व, ज्ञानशक्ती, चैतन्य, जीवनकरण, स्फूर्तिस्थान, प्रेरणास्थान या साऱ्याचाच अर्थ चित्कला असा दिलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्कला धनुर्धारी आणि अर्जुना लागी अथवा चित्कालिका उजळालिया श्रीकृष्ण असा आलेला आहे. नाहीतर मानवी इतिहासामध्ये प्रेरणेचं महत्त्व अनादी काळापासून आहे. कविता लेखनाची स्फूर्ती अनेक कारणांमुळे आणि त्या कारणांना कारणीभूत ठरलेल्या व्यक्तित्वांमुळे मिळत असते. या साऱ्यालाच मी चित्कला संबोधून कविता लिहित गेलो. चित्कला ही केवळ काव्यतंद्रा नाही. अनुभवाचे रंग यामध्ये गडद फिकट पदरांचे असू शकतील, पण कल्पना विलासाचं कवितेला असलेले स्वातंत्र्यही चित्कलेनं घेतलेलं आहे. मात्र त्याचबरोबर हेही ध्यानात घेतलं पाहिजे की जगण्याच्या सर्व अंगांवर स्फूर्तिस्थानांचा प्रभाव पडत असतो. तो नाकारता येत नाही आणि नाकारण्याचा कृतज्ञपणाही आपण करू नये. गर्भावस्थेतील अंधारापासून ते जन्माच्या सूर्योदयापर्यंत, जन्माच्या सूर्योदयापासून ते माध्यान्ह काळापर्यंत, माध्यान्ह काळापासून ते संध्याकाळपर्यंत आणि दिवे लागणीपासून ते मध्यरात्रीच्या घनघोर अंधारापर्यंतच्या साऱ्या क्षणिक अथवा प्रदीर्घ वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर स्फूर्ती अथवा प्रेरणेचा मोठा प्रभाव असतो. त्यांच्याशी वेळोवेळी तुकड्यांनी केलेला हा संवाद, तसंच स्वतःच्या मनाशी केलेला सतत संवाद म्हणजेच ही चित्कलायन नावाची दीर्घ कविता आहे. रसिकांच्या हाती तिला सोपवताना मला मनस्वी आनंद होतोय.
आणि या प्रक्रियेत सहाय्यभूत ठरणाऱ्या प्रत्येक घटकाबद्दलची अपार कृतज्ञताही माझ्या मनामध्ये आहे. 1983 साली म्हणजे जवळजवळ 37 वर्षापूर्वी ही लिहायला घेतलेली कविता त्यानंतर मी 4-5 वर्ष लिहित होतो. त्यानंतर जवळजवळ 30 वर्षांना म्हणजे 2015 साली ती संग्रह रूपानं आपल्यासमोर आली आणि आज 2020 साली ती या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असताना मला कवी या नात्यानं अतिशय आनंद होतोय. आणि मी या ठिकाणी हेही आपल्याला सांगीन की ही माझी कविता एकतर आपण काही एपिसोडमध्ये काही भागांमध्ये प्रसारित करणार आहोत, त्याचबरोबर ही कविता आपण माझ्या यूट्यूब चॅनेलला सुद्धा पाहू शकता. ती आपण जरूर पाहावी एवढी या प्रस्तावनेबरोबरच मी आपणास विनंती करतो आणि या माझ्या कवितेचं मी वाचन या ठिकाणी सुरू करतो. चित्कला, आयुष्यात अनेक वेळा तू आलीस वादळ बनून माझ्या भूतकाळाचा पालापाचोळा उडवून देण्यासाठी. चित्कला, आयुष्यात तू अनेक वेळा आलीस वादळ बनून माझ्या भूतकाळाचा पालापाचोळा उडवून देण्यासाठी. पण जेव्हा तू दुसऱ्यांदा आलीस तेव्हापासूनच्या प्रत्येक वेळा मी तुझ्या वादळात स्वतःला अडकूच दिलं नाही. पण जेव्हा तू दुसऱ्यांदा आलीस तेव्हापासूनच्या प्रत्येक वेळा मी तुझ्या वादळात स्वतःला अडकूच दिलं नाही. अगदी ठरवून नेहमी तुझ्या चक्रीवादळातही मी बनत गेलो एक स्थितप्रज्ञ पहाड. अगदी ठरवून नेहमीच मी तुझ्या चक्रीवादळातही बनत गेलो एक स्थितप्रज्ञ पहाड. चित्कला, सगळंच सांगत गेलो तुला इतकं की तुला उमगत गेलो असेन मी माझ्यापेक्षाही. चित्कला, सगळंच सांगत गेलो तुला इतकं की तुला उमगत गेलो असेन मी माझ्यापेक्षाही. आता माझं वेगळेपणही माझ्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. आता माझं वेगळेपणही माझ्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. पण कदाचित अगदी सगळंच तुला सांगत गेलो हेच माझं वेगळेपण असेल का? पण कदाचित अगदी सगळंच तुला सांगत गेलो हेच माझं वेगळेपण असेल का? चित्कला, तू पहिल्यांदा केव्हा भेटलीस कळायला लागल्यावर की सगळंच कळून चुकल्यावर? चित्कला, तू पहिल्यांदा केव्हा भेटलीस कळायला लागल्यावर की सगळंच कळून चुकल्यावर? पण चित्कला, बहुतेक तू मला भेटत गेलीस ती त्याच्या सुवर्णमध्यावर. चित्कला, तू पहिल्यांदा केव्हा भेटलीस कळायला लागल्यावर की सगळंच कळून चुकल्यावर? पण चित्कला, बहुतेक तू मला भेटत गेलीस ती त्याच्या सुवर्णमध्यावर. तू सुवर्णमध्यापासून दिलेली साथच मला पूर्ण करीत गेली चित्कला. त्या सुवर्णमध्यापासून तू दिलेली साथच मला पूर्ण करत गेली चित्कला. चित्कला, तसे आपण नेहमीच परस्परांशी बोलतो आणि आपल्या आतल्या आवाजाच्या स्मरवई संगीतावर डोलतोही. चित्कला, तसे आपण नेहमीच परस्परांशी बोलतो आणि आपल्या आतल्या आवाजाच्या स्वरमयी संगीतावर डोलतोही. पण मला अनेकदा वाटतं आपलं बोलणं डोलणं हा असतो एक आत्मकेंद्रित अनुभव. पण मला अनेकदा वाटतं आपलं बोलणं डोलणं हा असतो एक आत्मकेंद्रित अनुभव. परकाया प्रवेशाची जादू आत्मसात करायची तर आवश्यक आहे मनाचं खोलणं आणि खुलणं. परकाया प्रवेशाची जादू आत्मसात करायची आहे तर आवश्यक आहे मनाचं खोलणं आणि खुलणं. चित्कला, संध्याकाळ भेटते अनेक रूपानं. चित्कला, संध्याकाळ भेटते अनेक रूपानं. कधी ती गारठा घेऊन येते अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्यासारखी. कधी ती गारठा घेऊन येते अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्यासारखी तर कधी ऊब घेऊन येते लपेटलेल्या गरम शालीसारखी. चित्कला, संध्याकाळ भेटते अनेक रूपानं. कधी ती गारठा घेऊन येते अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्यासारखी तर कधी ऊब घेऊन येते लपेटलेल्या गरम शालीसारखी. कधी कधी संध्याकाळ हिवाळ्यातली पहाट होऊन येते. कधी कधी संध्याकाळ हिवाळ्यातली पहाट होऊन येते ढग आणणाऱ्या दाटल्या धुक्यासारखी. कधी कधी संध्याकाळ हिवाळ्यातली पहाट होऊन येते ढग आणणाऱ्या दाटल्या धुक्यासारखी. तर कधी रात्र होऊन येते तांबडं फुटण्याची स्वप्न पाहणाऱ्या अंधारासारखी. तर कधी रात्र होऊन येते तांबडं फुटण्याची स्वप्न पाहणाऱ्या अंधारासारखी. तर क्वचितच कधीतरी संध्याकाळ होऊन येते. अगदी क्वचितच कधीतरी संध्याकाळ होऊन येते आकाशाच्या पानावर चांदण्याच्या पडलेल्या दवासारखी. अगदी क्वचितच
कधीतरी संध्याकाळ होऊन येते, आकाशाच्या पानावर चांदण्याच्या पडलेल्या दवासारखी आणि गायी परत नेणाऱ्या गुराख्याच्या गाण्यासारखी. चितकला अफवा आणि सत्य, प्रेम आणि श्रद्धा असं सगळंच जगण्याचं वास्तव आपल्या शिरावर घेत घेत चितकला अफवा आणि सत्य, प्रेम आणि श्रद्धा असं सगळंच जगण्याचं वास्तव आपल्या शिरावर घेत घेत मी गेलो अस्ताकडं झुकलेल्या सूर्याकडं. तेव्हा तोही क्षणभर थांबला आणि इतकंच म्हणाला, मी निघालो आहे म्हणून तू नाराज होऊ नको. एक चंद्र तुझ्या साठीसाठी मी निघण्यापूर्वीपासूनच थांबला आहे. रात्रीचा अंधार जसा वाढत जाईल तसं तुझं चंद्रावरचं आणि जगण्यावरचं प्रेमही वाढत जाईल. चितकला तू हळूहळू एक एक दिशा उसवत जा आणि उसवलेली एक एक दिशा माझ्या नग्नतेभोवती नेसवत जा. चितकला तू हळूहळू एक एक दिशा उसवत जा आणि उसवलेली एक एक दिशा माझ्या नग्नतेभोवती नेसवत जा. शेवटी सगळ्या दिशांनाच दिशाहीन करून स्वतःसह साऱ्या विश्वालाच फसवत जा. पण उठ, तू हळूहळू एक एक दिशा उसवत जा. चितकला स्वतःच्या वाढदिवसाचं नववर्ष साजरं करत असताना प्रत्येक जणच नव्या संकल्पांचं बारसं घालत असतो आणि जुन्या संकल्पनांचे दिवसही घालत असतो. तेव्हा मात्र वर्ष उलटतच असतात सूर्याच्या साक्षीनं एखाद्या कॅलेंडरच्या पानासारखी. चितकला रात्री पडणारी भयानक स्वप्नही पहाटेची साखर झोप उद्ध्वस्त करून जातात. अणुस्फोटानं उद्ध्वस्तलेल्या हिरोशिमा नागासाकीसारखी. चितकला रात्री पडणारी भयानक स्वप्नही पहाटेची साखर झोप उद्ध्वस्त करून जातात. अणुस्फोटानं उद्ध्वस्तलेल्या हिरोशिमा नागासाकीसारखी. आणि मी पुन्हा सकाळी उठून नव्या स्वप्नांचे आराखडे मनाशी बांधून तयार होतो. जुन्या छिन्न विछिन्न अवशेषांकडे पाहत मी एक एक स्वप्नाला उद्ध्वस्त करत जातो आणि एक एक स्वप्न मला उद्ध्वस्त करत जातं. चितकला पाकिटात बंद असलेल्या मजकुराप्रमाणे जेव्हा मी मनाचा शिलालेख घेऊन टपालासारख्या तुझ्या नव्या घरात आलो. चितकला पाकिटाचा बंद असलेल्या मजकुराप्रमाणे जेव्हा मनाचा शिलालेख घेऊन टपालासारखा तुझ्या नव्या घरात आलो, तेव्हा तू निदान एका नजरेनं मला चाळायचंस तरी. चितकला पाकिटात बंद असलेल्या मजकुराप्रमाणे जेव्हा मी मनाचा शिलालेख घेऊन टपालासारख्या तुझ्या नव्या घरात आलो, तेव्हा तू निदान मला एका नजरेनं चाळायचंस तरी. आपली पत्र आपल्याच पत्त्यावर येत असतात आणि ती पुन्हा पुन्हा वाचण्यात किती गोडी असती रे, हे तूच नव्हतंस का मला सांगितलं. आपली पत्र आपल्याच पत्त्यावर येत असतात आणि ती पुन्हा पुन्हा वाचण्यात किती गोडी असती रे, हे तूच नव्हतंस का मला सांगितलं.
पण आता तू तरी काय करणार? पण आता तू तरी काय करणार? काही पत्रच अशी असतात, त्यांची पारायणं करून भूतकाळ उगाळत बसण्यात काहीच अर्थ नसतो. पण आता तू तरी काय करणार? काही पत्रच अशी असतात, त्यांची पारायणं करून भूतकाळ उगाळत बसण्यात काहीच अर्थ नसतो. आणि फाडून फेकून द्यावं म्हटलं तर तसं करायला मन धजत नसतं. आणि फाडून फेकून द्यावं म्हटलं तर तसं करायला मन धजत नसतं. अशा वेळी आपली मनंही विचारांच्या चक्रात फिरत असतात. अशा वेळी आपली मनंही विचारांच्या चक्रात फिरत असतात. अस्तित्व नसलेल्या घराच्या थारा शोधणाऱ्या बंद पाकिटातील मजकुरासारखी. अशा वेळी आपली मनंही विचारांच्या चक्रात फिरत असतात. अस्तित्व नसलेल्या घराचा थारा शोधणाऱ्या बंद पाकिटातील मजकुरासारखी. चितकला प्रवाहाच्या काठावरून फिरताना पाय विश्रांती घेतात. चितकला प्रवाहाच्या काठावरून फिरताना पाय विश्रांती घेतात, तेव्हा पाखरांचा चिवचिवाट मन अस्वस्थ करून सोडतो. चितकला प्रवाहाच्या काठावरून फिरताना पाय विश्रांती घेतात, तेव्हा पाखरांचा चिवचिवाट मन अस्वस्थ करून सोडतो. शांततेचा भंग करणारी काही पाखरं बेहोसतात आनंदानं. शांततेचा भंग करणारी काही पाखरं बेहोसतात आनंदानं, तर काही आक्रोशतात केविलवाणं कणसातील दाणे संपल्यामुळं. तर काही आक्रोशतात केविलवाणं कणसातील दाणं संपल्यामुळं, अर्थात पोटातील भुकेमुळं. चितकला मिळवलेल्या पुण्याच्या बेरजेमधून जेव्हा केलेली पापकर्म वजा होतात. चितकला मिळवलेल्या पुण्याईच्या बेरजेमधून जेव्हा केलेली पापकर्म वजा होतात, तेव्हा व्यक्तिमत्वाची बाकी शून्य येते. चितकला मिळवलेल्या पुण्याईच्या बेरजेमधून जेव्हा केलेली पापकर्म वजा होतात, तेव्हा व्यक्तिमत्वाची बाकी शून्य येते. आणि मग एकदा व्यक्तिमत्व शून्य ठरल्यावर कोणताच भागावकार माणुसकीचं मुद्दल सांगू शकत नाही. एकदा व्यक्तिमत्व शून्य ठरल्यावर कोणताच भागाकार माणुसकीचं मुद्दल सांगू शकत नाही. आणि कोणताच गुणाकार जगण्याची किंमतही वाढवू शकत नाही. एकदा व्यक्तिमत्व शून्य ठरल्यावर कोणताच भागाकार माणुसकीची मुद्दल सांगू शकत नाही. आणि कोणताच गुणाकार जगण्याची किंमत वाढवू शकत नाही. चितकला कधी कधी आपल्याच विचारांवर बलात्कार केल्याप्रमाणे असहाय्य होऊन जगावं लागतं. चितकला कधी कधी आपल्याच विचारांवर बलात्कार केल्याप्रमाणे असहाय्य होऊन जगावं लागतं. जगण्याला मरण येत नाही म्हणून मरणाला जगवावं लागतं. जगण्याला मरण येत नाही म्हणून मरणाला जगवावं लागतं. कारण इथं असंच घडत आलं आहे. कवचकुंडल धारण करणाऱ्या कर्णाला मरण मिळतं. कवचकुंडल धारण करणाऱ्या कर्णाला मरण मिळतं. आणि जखमी होऊन फिरणाऱ्या अश्वत्थाम्याला चिरंजीव होण्याचा शाप मिळतो. कारण कवचकुंडल धारण करणाऱ्या कर्णाला मरण मिळतं आणि जखमी होऊन फिरणाऱ्या अश्वत्थाम्याला चिरंजीव होण्याचा शाप मिळतो. चितकला नदीच्या काठावरील खडकावर बसून शांत शांत पाण्यात दगड मारल्यानंतर, चितकला नदीच्या काठावरील खडकावर बसून शांत शांत पाण्यात दगड मारल्यानंतर जेव्हा तरंग उठतात, तेव्हा त्या बारीक लाटांतूनच कविता जन्म घेत असते. चितकला नदीच्या काठावरील खडकावर बसून शांत शांत पाण्यात दगड मारल्यानंतर जेव्हा तरंग उठतात, तेव्हा त्या बारीक लाटातूनच कविता जन्म घेत असते. आणि त्या लाटांच्या प्रवाहातच गतकाळचे संदर्भ मनात वाहू लागतात. तेव्हाही कविता अशीच जन्मत असते. आणि त्या लाटांच्या प्रवाहातच गतकाळाचे संदर्भ वाहू लागतात. तेव्हाही कविता अशीच जन्माला येते.